तर 5च्या 5 महत्त्वाच्या बातम्यांना सुरुवात करूयात। कोणत्या महत्त्वाच्या 5 बातम्या आपण पाहणार आहोत एक नजर टाकूयात। नाशिकमधून अशोक खरातला न्यायालयीन कोठडीनंतर एसआयटीनं पुन्हा एकदा दुसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा घेतलेला आहे। उद्या पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर दिल्लीतनं एक महत्त्वाची बातमी आहे, सुनेत्रा पवार उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। आजच रात्री त्या दिल्ली दौऱ्यावर रवाना होतील, उद्या दिवसभर त्या दिल्लीत असतील। काही महत्त्वाच्या बैठका त्यांच्या होणार आहेत, त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण रामराजे शिंदेंकडून घेणार आहोत। तर अकोल्यामधून धक्कादायक बातमी आहे, लॉकअपमधल्या महिलेकडे एका असिस्टंट सब इन्स्पेक्टरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे। योगेश सिरसाट आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर आचार्य नय पद्मसागरांच्या वक्तव्यानं वादंग उठला आहे, त्यामुळे आचार्य नय यांनी माफी मागावी अशी मागणी जैन मुनी निलेश चंद्र यांनी केलेली आहे। त्यांचं म्हणणं नेमकं काय हे आपण ऋतिक गणकवारकडून जाणून घेणार आहोत। तर वसईमध्ये काल एक धक्कादायक घटना घडली होती। चिमुरड्यावर काल जो जीवघेणा हल्ला झाला होता, मुलाची प्रकृती गंभीर असून मुलावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। मनोज सातवी यांच्याकडून या संदर्भातले डिटेल्स आपण घेणार आहोत। सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीनं। भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र एका प्रकरणात ही न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लैंगिक शोषणाच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात खरातला पुन्हा एकदा SITनं ताब्यात घेतलंय। दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर काल झालेल्या चौकशीत SITला काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची सुद्धा माहिती समोर येते। आज दिवसभर नाशिकमध्ये नेमकं काय घडलं अशोक खरात प्रकरणात आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्यासोबत आहेत। राहुल, आज दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडल्यात। खरं तर काल संध्याकाळपासून पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला। काल संध्याकाळी हर्षवर्धन खरात म्हणजे अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं, त्याची चौकशी करण्यात आली। काही महत्त्वाची माहिती या चौकशीतून समोर आल्याचं कळतंय। आणि आज दिवसभरातला घटनाक्रम कसा होता? खरं तर आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात याच्या विरुद्ध 8 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत, तर 2 गुन्हे फसवणुकीचे दाखल झालेले आहेत। अशोक खरातला अटक केल्यानंतर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्याची पोलीस कोठडी संपल्याने आज त्याला 11:30च्या दरम्यान नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। त्यानंतर SITने तत्काळ नाशिक सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात याचा ताबा हवा आहे। तर नाशिक सत्र न्यायालयाने त्यावर ताबा तत्काळ मंजूर करत अशोक खरातला पुन्हा 1 तासाभरातच दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आला। खरं तर काल संध्याकाळपासूनच नाशिकमधील सर्व घडामोडींना वेग आलेला होता। काल कल्पना खरात या देखील फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये फरार असल्याने त्यांच्या घरी देखील काल संध्याकाळच्या सुमारास SITचं पथक दाखल झालं होतं आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरात याला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं होतं चौकशीसाठी, परंतु रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान त्याला पुन्हा सोडून देण्यात आलं होतं। एकंदरीतच आपण जर बघितलं तर या सर्व प्रकरणानंतर नाशिकमधील डॉक्टर असतील, सोनोग्राफी सेंटर असेल किंवा मेडिकल हे देखील रडारवर आले होते, यांची देखील कुठेतरी चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला सूत्रांनी दिली होती। सर, अगदी राहुल, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद। आणि आता अशोक खरातचा ताबा दुसऱ्या एका गुन्ह्यात SITनं घेतलेला आहे। उद्या सुद्धा पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, त्यामुळे आज जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी सुद्धा उद्या पुन्हा अशोक खरातची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली जाऊ शकते। पुढची बातमी राजकीय आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर रवाना होत आहेत। सुनेत्रा पवार उद्या दिवसभरात भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती असून या भेटीगाठी दरम्यान महत्त्वाची चर्चा होणार असल्याचंही समजतंय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। राम, हा सगळा घटनाक्रम जर बघितला, अशोक खरात प्रकरण असेल, त्यानंतर आलेलं झिरवळ प्रकरण असेल, या सगळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे। या सगळ्या घडामोडींचा काही उद्याच्या दौऱ्याशी संबंध आहे? कोणकोणत्या नेत्यांना सुनेत्रा पवार भेटणार आहेत? काय नेमकी माहिती या संदर्भातली आहे? बिलकुल विनोद, सुनेत्रा पवार आज रात्री 9 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत, त्यामुळं रात्री या भेटी होणार नसल्याची माहिती मिळते आणि उद्या या भेटी होणार आहेत। या भेटी आता संसदेच्या आवारामध्ये होणार आहेत का त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत ज्येष्ठ नेत्यांच्या, ते बघावं लागणार आहे। परंतु भाजपच्या काही हायकमांडच्या भेटी होणार आहेत। यामध्ये प्रामुख्यानं अमित शहा यांची भेट होणार असल्याची माहिती मिळते, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज आसाम दौरा आहे आणि त्यानंतर ते पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळे उद्या ते पश्चिम बंगालला असणार आहेत। त्यामुळेच उद्या केवळ अमित शहा यांच्याशी भेट होऊ शकते, कारण पंतप्रधान मोदी यांचा पश्चिम बंगालचा दौरा असणार आहे। मात्र उद्या संध्याकाळपर्यंत मोदी दिल्लीमध्ये परत आले
तर मात्र संध्याकाळी प्राईम मिनिस्टर यांच्यासोबत बैठक होऊ शकते सुनेत्रा पवार यांची. आणि याला आधार आता आपण सांगितलेले 2-3 मुद्दे आहेत. खरात प्रकरण, त्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला, त्याचबरोबर झिरवळ प्रकरण आहे. तर हे दोन्ही प्रकरण, राज्यातली सध्याची परिस्थिती आणि आता आणखीन एक त्यांच्याकडे राज्यसभेची जागा आहे. म्हणजेच की आता एका जागेवर पार्थ यांना पाठवलेला आहे, तर सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर एक जागा रिकामी होणार आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होऊ शकते. त्यामुळे या 2-3 महत्वाच्या विषयावर ही चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. परंतु ती प्राथमिकरित्या अमित शहा यांच्यासोबत ही चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. अगदी धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्सबद्दल. उद्या काही महत्त्वाच्या बैठका आहेत. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे. काय नेमकी घडामोड घडणार आहे ते पाहणार आहोतच. मात्र आता वळूयात दुसऱ्या बातमीकडे. अकोल्यातनं ही बातमी आहे. पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षित आहेत का असा सवाल निर्माण झाला आहे. कारण लॉकअपमधल्या एका महिलेकडे एका ASIनं म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टरनं शरीर सुखाची मागणी केली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही आहे, तर या महिलेच्या मुलीकडे सुद्धा त्यानं शरीर सुखाची मागणी केली. तुझ्या मुलीचं वय काय असं विचारत 10,000 रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी या ASIनं केल्याचा आरोप होतोय. अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. यानंतर पोलीस स्टेशनमधल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं संबंधित ASIच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित झाला आहे. ASI राजेश जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वर्दी घातलेलं लाज वाटते का? वर्दी घातलेलं. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया. योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. योगेश, हा सगळा प्रकार धक्कादायक आहेच, मात्र आणि आता कारवाई सुद्धा राजेश जाधव या ASIवर झालेले आहे, ज्याच्यावर आरोप आहे तो. पण एकूण हा सगळा प्रकार काय, प्रकरण काय आहे? नक्कीच विनोद सर, सदर रक्षणालय खल्लार निद्रालय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. मात्र त्याची आता त्यांना विसर पडला का असंही या घटनेवरून दिसून येत आहे. काल ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे आणि एका ऑनलाईन म्हणजे फसवणुकीमध्ये 2 आरोपी अटकेत आले होते, जे पालघर मधले होते. आणि त्या दोघांना काल कारागृह म्हणजे पोलीस कोठडी सिव्हिल लाईन मध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि त्याच ठिकाणी ASI राजेश जाधव हे ड्युटीवर गस्तीवर होते. आणि यावेळी त्यांनी पीडित आरोपी महिला जी आहे तिला म्हटलं की तुझी तू एवढी सुंदर आहे, तुझी मुलगी आणखीन किती सुंदर असेल, तुझ्या मुलीला माझ्याकडे आण, मी तुला 10,000 रुपये देतो असे म्हणून त्या मुलीची म्हणजे औरवाच्या भाषेत त्या महिलेला म्हटलं. याच बाबत आता त्या महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकारी महिलांना याबाबत माहिती दिली. आणि त्यानंतर सायबर सेलचे ठाणेदार अनिल जुंबळे यांनी आपण या दृश्यांमध्ये बघत आहोत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ASI राजेश जाधव यांना विचारणा केली, तुला समजते का, तू वर्दीत आहेस आणि तू काय करतोस असं म्हणून कानशिलात लागवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न नंतर सर्व हे झालं. त्यानंतर याबाबत आता सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय सर. आणि आता राजेश जाधव सध्या फरार आहे. मात्र अशा घटना घडत आहे, त्यामुळे आता पोलिसांवर आता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष सदस्या आशाताई मिरगे यांनी या घटनेबाबत आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि संबंधित राजेश जाधव ASI याला बळजबरी करण्यात यावं आणि हे प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावं अशी मागणी केली आहे. सध्या राजेश जाधव हा फरार आहे आणि पोलीस त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल. आता महिला आयोगाच्या सदस्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकाराची दखल घेतली आहे, त्यामुळे या प्रकारात लवकरात लवकर कारवाई होईल अशी शक्यता दिसते. पुढची बातमी आहे जैन मुनी आचार्य नय पद्मसागर यांच्या एका वादग्रस्त विधानाची. त्यांच्या एका विधानामुळे वादंग निर्माण झाला. नय पद्मसागर यांनी महाराणी ताराबाई या जैन महाराणी असल्याचा जावई शोध लावला. यानंतर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या. ताराराणी या जैन नाहीत तर मराठा समाजाच्या होत्या. आचार्य नय पद्मसागर यांनी माफी मागावी अशी मागणी जैन मुनी निलेश चंद्र यांनी केलेली आहे. औरंगजेब के नाम से औरंगाबाद, और वो औरंगजेब ने शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े करके कुत्तों को खिला दिए,
वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया। और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरों का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। महाराष्ट्र के सभी मराठों ने इसका विरोध करना चाहिए कि ये नए पद्म सागर जब कभी भी विवादित भाषण करता है, मराठी और मारवाड़ी को लड़ाने की बात करता है, साथ में मांस और शाकाहारी की बात करता है और विवादित बयान दे दिया। जैन समाज, वैसे इस समाज की मैं जैन समाज से फिर से आह्वान करता हूं, ऐसे बयानों से महाराष्ट्र के अंदर राजनीति के अंदर हलबल बन गई है। 52 कबूतर खाने आज बंद है, ये उसको बंद होने का कारण ये नए पद्म सागर ही है। व जगामध्ये झाला नाही एवढा मोठा पराक्रम त्यांनी एक महिला असताना बलाढ्य शत्रू बादशाह औरंगजेब याच्या विरुद्ध करून दाखवला आणि त्याला जगामध्ये दुसरं तोड नाही। परंतु असा गैरसमज पसरवून त्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये अशी मी आचार्यांना विनंती करीन। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत। ऋतिक, आज या नये पद्मसागर यांना भेटण्याचा आपण प्रयत्न केला का, आणि जर केला असेल तर त्यांचं म्हणणं काय? आता या सगळ्या वादानंतर ते आपल्या विधानावर ठाम आहेत की त्यांनी आपलं विधान मागे घेतलंय? काही त्यांच्याशी बोलणं होऊ शकलंय का? त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आहे। मात्र काल महावीर जयंतीनिमित्त योगी सभागृह दादर येथे कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। या कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, मंत्रिमंडळ प्रभात लोढा होते आणि त्यांच्यासमोरच त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। एकंदरीत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांच्या विरोधात आता संतापाची चीड निर्माण झालेली आहे। सर्व राज्यभरामध्ये संतापाची चीड निर्माण झालेली असतानाच त्यांचेच जैन मुनी निलेश चंद्र यांनी देखील त्यांचा समाचार घेतलेला आहे। त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात माफी मागावी अशा पद्धतीचं मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल इतिहासात देखील त्यांनी अनेक जे वक्तव्य आहेत ते केलेले आहेत। आपण बघितलं तर जे जैन मुनी आहेत निलेश चंद्र यांनी माफी मागावी अशी मागणी केली असतानाच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो 52 कबूतर खाण्याचा जो वाद आहे तो याच मुनींमुळे तयार झालेला आहे। मारवाडी आणि मराठींना लढवायचं काम जे आहे ते हे नयन पद्मसागर जे आहेत ते करत असताचा त्यांचा आरोप आपण या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि दुसरीकडे गिरगावकर टीमने देखील जो नयन पद्मसागर यांनी जो आरोप केलेला आहे, एकंदरीत जे वक्तव्य केलेलं आहे त्याविरोधात कडाडून विरोध करत हिंदू नेते या संदर्भात का बोलत नाहीत, का शांत आहे अशा पद्धतीचा सवाल उपस्थित केला। एरवी अनेक FIR होतात, गुन्हे नोंद होतात, मात्र यांच्या विरोधात कोणीही काही बोलत नाही अशा पद्धतीचं भूमिका मांडलेली आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती गिरगावकर टीमने देखील मांडलेली आहे। धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता बातमी आहे वसईतून। वसई पश्चिमेतील अनुपम घर संकुल सोसायटीत काल अत्यंत संतापजनक घटना घडली आहे। वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग एका व्यक्तीनं त्या व्यक्तीच्या 4 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर काढल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुलगा सोसायटीत खेळत असताना आरोपीनं त्याला रिक्षामध्ये पकडून मारहाण केली। त्याचं डोकं लोखंडी अँगलवर आपटलं, त्याला हवेत फिरवून जमिनीवर आपटलं आणि फरफटत नेल्याचा आरोप आहे। ही संपूर्ण घटना सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि या हल्ल्यात जखमी झालेला विघ्नेश मीरा याच्यावर सध्या ICUमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। मनोज, मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय, डॉक्टरांशी बोलणं झालंय का किंवा कुटुंबियांशी बोलणं झालंय का? त्यांचं काय म्हणणं आहे प्रकृतीबाबत? आणि दुसरी बाब म्हणजे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे का? पुढची कारवाई काय होते? तपास काय होतोय? नक्कीच विनोद, हा जो प्रकार आहे अत्यंत संतापजनक असा हा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर याची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी हा जो आरोपी संदीप पवार आहे त्याला अटक केलेली आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे आणि हा जो मुलगा जखमी आहे विघ्नेश, त्याला सुरुवातीला 4 रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं। 4ही रुग्णालयांनी त्याला नाकारलं कारण त्याची प्रकृतीच चिंताजनक वाटत होती, म्हणून त्याला पुढच्या उपचारासाठी
मीरा रोड येथील ओखार्ड हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अद्याप देखील गंभीर असल्याचं डॉक्टरांनी आणि त्याच्या वडिलांनी सांगितले. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आज देखील त्याचे नवीन सर्व रिपोर्ट तपासण्या केलेल्या आहेत. त्याचे रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे. मात्र जो विघ्नेश आहे 4 वर्षाचा चिमुकला, तो अद्यापही धोक्यात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं या संदर्भात चिंता व्यक्त केली जाते. त्याचप्रमाणे वसईकरांकडून प्रार्थना देखील केली जाते त्याला लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला हा जो आरोपी आहे संदीप पवार, ह्याला कोठडी, ह्याची उद्याला कोठडी संपणार आहे. त्याला पोलीस ठाण्यात पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. मात्र त्याला आणखी पोलीस कोठडी त्याची वाढवून देण्याची मागणी पोलिसांकडून केली जाणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. एकंदरीत या प्रकरणामध्ये आरोपी जो संदीप पवार आहे, तो जो त्याची अँटी सोशल प्रवृत्ती आहे, आम्ही या संदर्भात जे सायकॅट्रिस्ट आहेत त्यांच्याशी देखील बोलणं केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या अँटी सोशल व्यक्ती असतात ते रागावर कंट्रोल करू शकत नाहीत आणि ते कुठला राग कोणत्याही थराला जाऊन तो काढू शकतात आणि त्याची त्याच्यानंतर काय परिणाम होतील ह्याची देखील ते कुठल्याही प्रकारचे विचार करत नाहीत. अतिशय खालच्या थराला जाऊन अशा प्रकारच्या व्यक्ती ही कृती करत असतात. त्यामुळं अशा व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी वसईकरांकडून मागणी होत आहे. विनोद, धन्यवाद मनोज दिलेल्या अपडेट्सबद्दल.